मिरजेत खड्ड्याविरोधात शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन, रस्त्यावर झोपून केला रास्ता रोको, पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय या महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। प्रशासनाकडे यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर झोपून आंदोलन छेडले। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास 2 तास ठप्प झाली। आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले शहर उपअभियंता महेश मदने यांच्या वर्तनावरही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलक रस्त्यावर झोपलेले असताना ते खिशात हात घालून उभे असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी तात्काळ धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आणि प्रशासनाकडून लवकरच खड्डे बुजवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय हा रस्ता न्यायालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, शाळा आणि क्लासेसकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे। सततच्या पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचत असून अपघाताचा धोका वाढला आहे। 8 जुलै 2026 रोजी एका शालेय विद्यार्थ्याचा सायकलवरील ताबा सुटून तो खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना घडली होती। तरी प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला। शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे आंदोलन करण्यात आले असून महापालिकेने तातडीने दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवावेत, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे आणि माजी शहर प्रमुख विजय शिंदे, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, शहर संघटक जब्बार मुजावर, सुरेश केंगर, आकाश चव्हाण, अमित सूर्यवंशी, संदीप दिंडे, राजू राजपूत, संतोष दानेकर, रोहित भिसे, रोहित चौगले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। आज इथं मिरज मार्केटपासून महाराणा प्रताप चौकापासून आपल्या किल्ल्या भागातल्या रस्त्याच्या जे खड्डे पडलेले आहेत त्या अनुषंगाने आंदोलन झालं होतं। पण या रस्त्याचं काम आता मंजूर आहे। 25-26 DPDCतून नगरोत्थानमधून या रस्त्याचं काम मंजूर आहे, ते तात्काळ पूर्ण करून घेत आहे। आंदोलन अनुषंग रस्त्याची आवश्यकता बघता की 2 दिवसात या रस्त्याचं पॅचवर्क करून रस्ता लोकांना हे करून देतो। असा विषय नाही आहे, तर आम्ही अगोदरच या रस्त्याचं निविदा पूर्ण करून त्या रस्त्याची वर्क ऑर्डर स्टेजला आणून ठेवलेलं आहे। ते मंजूर झालं की आम्ही रस्ता करणार म्हणजे मिरज शहरातील जे काही खड्डे आहेत ते मंजूर घेण्यासाठी महानगरपालिकेतून पॅचवर्कची निविदा ओपन झालेली आहे, म्हणजे मंजूर झालेली आहे। त्या पद्धतीने येत्या एक अर्धा दिवसामध्ये भागातील सर्व खड्डे मिरजेतील सगळे खड्डे पूर्ण करून घेण्याची कारवाई करत आहे। ते MP म्हणून आम्ही पूर्ण करू। तुम्ही आंदोलकांची बोलत होता आणि खाली आंदोलन आलं नाही। आंदोलन आता आल्यानंतर आंदोलकांची चर्चा केली। आंदोलन त्यांना मी जे काही रस्त्याच्या बाबतीत आहे चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी ते त्यांच्या आल्यानंतर आक्रमकता बघून प्रत्येकाशी 1 to 1 बोलून त्यांचं निराकरण केलेलं आहे। आणि आता DD पवार यांची कमिशनर मॅडमकडे एक मीटिंग होती सकाळपासून, कालच बोललो त्यांची मीटिंग लागली, त्याप्रमाणे ते आयुक्तांची मीटिंग लागली। आम्ही प्रश्न विचारले, बोट ढकलू नका तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला विचारतोय। मी 4 प्रभागात आहे, इथं त्यावेळी बांधकाम विभाग म्हणून आपली जबाबदारी पाहिजे की नाही? तो केलेला आहे, काम करून घेतो। जो अहवाल आहे ना यांचा, मॅडम तुम्ही जबाबदारी घेणार नाही, अहवाल पाठवणार मी नाही, आयुक्त मॅडमकडे मी अहवाल पाठवतो एवढंच।